आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदा थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपाचा विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबत राष्ट्रवादीची चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी 6 महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित. 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल. तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली पाटील यांची मागणी. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान. तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयल यांची दिलगिरी. पटेल यांनी हे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा फेटाळला. गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीला. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी गौतम अदानी दाखल. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटामध्ये नोंदणी करणार. भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार. मुंबईमध्ये महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला. रोटेशन पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेला महापौरपद मिळणार. येत्या 5 वर्षात 10 महिन्यांचे 6 महापौर होणार. आयकरात कोणताही दिलासा न देणारा बजेट. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून